दिनांक 17 सप्टेंबर रोजी कामगार संघटना महासंघाच्या वतीने पूनम गेट येथे आंदोलन करून शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे। राज्य शासनाचा दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजीचा निर्णय रद्द करून सुविधाकार यांना नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावं या मागणीकरता बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी कामगार संघटना महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं आंदोलन करून शासन निर्णयाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली। शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार विभागानं दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय पारित करून प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक संनियंत्रण समिती आणि विभागीय कार्यालयात विभागीय संनियंत्रण समिती गठीत करून सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून जाहीर केलं आहे। पूर्वी सुविधाकार, सरकारी कामगार अधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, नोंदणी अधिकारी जास्त होते। यात सुविधाकार यांची संख्या जास्त असल्यामुळे कामगारांच्या लाभाचं प्रकरण 3 ते 4 महिन्यात निकाली काढून कामगारांना लाभ देण्यात येत होता। दरम्यान सुविधाकार यांची संख्या घटल्यामुळे कामगारांना लाभ अदा करण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यामुळे 9 सप्टेंबर 2025 रोजीचा शासन निर्णय रद्द करून सुविधाकार अर्थात शॉप इन्स्पेक्टर यांना नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात यावं अशी मागणी असल्याचं साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। सेवा समिती अधिनियम 1966 कलम 18 अन्वये सन 2007 मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून मंडळामार्फत नोंदणी, नूतनीकरण, इतर लाभाचे अर्ज हे चालू होतं। आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक नुकतंच काढलेलं आहे 9 सप्टेंबरला। तर ते एक प्रति हुकुमशाही पद्धतीने काढून कामगाराचं जे नियमाधीन लाभ मिळत होता नियमाप्रमाणे, तर ते लाभ मिळण्यासाठी किमान आता वर्षपर्यंत 9 महिन्यापर्यंत पेंडिंग ठेवावं लागत आहे। त्याला मोठ्या प्रमाणात कामगारांचं कामाची अडवणूक केली जाते। तर हे रद्द करण्यासाठी आम्ही शासन निर्णय रद्द करण्यासाठी बुधवारी महासंघाच्या वतीने आंदोलन उभे करण्याचा निर्णय या महासंघाच्या वतीने घेण्यात आलेला आहे। या पत्रकार परिषदेस सिद्धार्थ बोराडे, कॉम्रेड एजाज शेख, मिलिंद गायकवाड, अशफाक शेख आदी उपस्थित होते।